आणि आता दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। इंदू मिल परिसरामध्ये स्मारकाची टाळाटाळ सुरू। सुजात आंबेडकरांची टीका तर देवेंद्र फडणवीस स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाहीत। स्मारक लवकरच पूर्ण होईल, उदय सामंतांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर बाप्पा चरणी लीन। नाशिकमध्ये फडणवीसांचे हिंदू जनसेवक मुख्यमंत्री म्हणून बॅनर। अशोक स्तंभ परिसरामध्ये फडणवीसांचे बॅनर झळकले। बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा यासाठी समर्थकांचं देवाकडे साकडं। समर्थकांच्या आष्टीमधल्या खंडोबा मंदिरामध्ये प्रार्थना। दिल्लीमध्ये मतदार यादीमधून आपच्या मतदारांची नावं भाजपने हटवली। शहादरामधील सर्वाधिक 11,000 नावं यादीमधून काढण्यासाठी अर्ज केला। अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप। दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला। शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार। आरबीआयचा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली। आता हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार कर्ज। कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 वरून 2 लाख रुपये करण्याचा आरबीआयचा निर्णय। जिल्हा परिषदेचा 133 कोटी अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होणार। पुणे जिल्हा परिषदेवर नामुष्की। आता थांबणार नाही या भाजपच्या जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो नसल्यामुळे शाहूप्रेमींचा संताप। शाहूप्रेमींकडून शाहू समाधी स्थळावर निदर्शनं करत भाजपचा निषेध। हे सत्ताधाऱ्यांचं जाणीवपूर्वक षडयंत्र असल्याचाही आरोप।